हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे आणि मी सांगितलं होतं मागे ब्लॉगमध्ये की मी आता परत स्टॉल चालू करणार आहे. मला भरपूर लोकांचे कमेंट्स आला की ताई कधी चालू करणार आहे आणि आम्ही येऊन गेलो तर तू तर स्टॉल चालूच केला नाही. तर मी एवढा बोलतात ना एवढा हौशीने जाऊन टेबल घेऊन आली आणि सर्व सेटअप केला आम्ही. आणि त्या दिवशी आम्ही दोघं पण नवरा बायको कामाला गेलेलो आणि मुलांनी संध्याकाळी जाऊन 6:30 वाजता तिथं स्टॉल लावला. सर्व सामान वगैरे व्यवस्थित लावून ठेवलं आणि तेवढ्यात BMCची गाडी आली आणि आमचं सर्व मटेरियल घेऊन गेले. माझी 3,500ची शेगडी उचलून नेली. मुलांनी खूप त्यांना रिक्वेस्ट केली पण त्यांनी मुलांचं काय ऐकलं नाही. बारका मुलगा एवढा घाबरला की तो सिलेंडर घेऊन पळाला आणि मोठा मुलगा तिथंच होता. कारण एवढी गरम तो बोलला एवढी गरम कढई मी उचलू नाही शकत, म्हणून तो रिक्वेस्ट करत होता की राहू दे आम्ही परत म्हणजे नाही लावणार. पण त्या लोकांनी काय ऐकलं नाही आणि सर्व त्याच्या हातातून शेगडी घेतली आणि प्लस तेल सर्व ओतत होते. पण शुभम बोलला की तेल ओतू नका कारण ते काय स्वस्त नाही तेल. मग त्याने एका भांड्यात तेल ओतून घेतलं आणि BMC शेगडी घेऊन गेली. खूप रिक्वेस्ट केली मुलांनी पण त्यांनी काय ऐकलं नाही. मला एवढंच बोलायचं, जर मराठी मुलांनी काहीतरी बिझनेस करावा, व्यवसाय करावा असे सर्व बोलतात की मराठी मुलं व्यवसाय करायला मागत नाही. मग काही लोक करतात हे व्यवसाय मुलं एवढं हौशीनं, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. सपोर्ट करायच्या बदली त्यांचं मन नका दुखू. कारण यांनी करून मुलांना असं वाटायला नको की आम्ही काहीतरी करायला जातो आणि असं सर्व होतंय. तर आम्ही तर दोघं नवरा बायको कामाला गेलेलो आणि मुलांना बोलतात ना कोणी पण परिस्थितीनुसारच हे करतं. तर मुलांना शिक्षणाची हौस आहे, त्यांना शिकायचं म्हणून ते बोलले आम्ही काहीतरी छोटासा व्यवसाय करून आम्ही आमचा खर्च करू कारण माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नाही म्हणून. पण जर असं होत असेल आणि कोण सपोर्ट करत नसेल तर मग मराठी मुलं पुढे जाणारच नाही. मला तर असंच वाटतं आता तरी. पण प्लीज मला BMCला पण हेच सांगायचं आहे, जर मराठी मुलं व्यवसाय करतात तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. असं तुम्ही उचलून घेऊन जाऊ शकत नाही. जर रिक्वेस्ट करतं कोण तर तुम्हीही थोडं ऐकून घ्या त्यांचं. हीच माझी विनंती आहे. श्री स्वामी समर्थ.